विठ्ठलराव घरी परतत होते तेव्हा चांगलाच काळोख झाला होता. आज त्यांचे मन अस्वस्थ झाले होते. मन अस्वस्थ असले की ज्ञानोबा तुकारामांच्या ओळी ते गुणगुणत. थोडा वेळ थांबून त्यांनी मागे वळून पाहिले. वडिलार्जित जमिनी, त्यातील उभी पिके, गडी माणसाच्या खोपटातील पेटलेल्या चुली, अंग शहारून टाकणारा वारा हे सगळे पाहता पाहता दुपारचा प्रसंग एकसारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. घरून आणलेल्या चटणी भाकरीचा काही भाग त्यांनी राखण करणाऱ्या गाड्याला दिला. तेव्हा तो काही खाईना. फार आग्रह केल्यावर तो म्हणाला, मायबाप कसं खाऊ? आहेत घरी 2 पोरं बारकी, उपाशीच आहेत कालच्यापासनं. भाकरी करून रातच्याला तशीच झोपली. तेव्हाही बांधून घेतो. त्यांचे बोलणे ऐकता ऐकता विठ्ठलरावांचे डोळे पाण्याने डबडबले. मग सगळी चटणी भाकरी त्यांनी त्याच्या हवाली केली. काकुळतीने गडी म्हणाला, मायबाप सगळंच दिलास की? विठ्ठलराव म्हणाले, होय, मी पुन्हा घरून मागवीन. कष्ट करणाऱ्याचं भांडवल म्हणजे शरीर. बाबा पोटाला काहीतरी असलं तरी हात चालणार नवं. असाच एक दुसरा प्रसंग. वसुलीसाठी आपली 8-10 माणसं घेऊन सावकार आला होता. त्यांना बघून शिवा मुलाबाळांच्या देवाधर्माच्या शपथा घेऊन विनवत होता, मायबाप जरा सवड द्या. ह्या सुगीला सगळं कर्ज चुकतं करतो, काही बाकी ठेवत नाही. पण सावकाराच्या हृदयाला कुठला पाजर फुटणार? त्याचे काहीच न ऐकता 2 बलदंड माणसे पुढं झाली. त्यांनी खोपट्यासमोरच्या गाडग्या मडक्यांवर लाथा मारून ती फोडून टाकली. खोपटे उचकटले. शिवाला धरून बेदम झोडपले. भाग्यांनी गर्दी केली होती, पण कोणी पुढे येईना. त्या गर्दीत विठ्ठलरावही होते, पण हा जुलूम त्यांना असहाय्यपणे भोगावा लागला. ती असहाय्यता विठ्ठलरावांना अस्वस्थ करत होती. जीवाची उलघाल चाललेली. ठिकठिकाणी हेच बघायला मिळत होते. त्यांच्या मनात अनेक विचार येत होते. यावर उपाय काय? गोरीगरिबांच्या माना मोडणारा सावकार कसा हटवायचा? कसा? हे सगळं बदलायला हवं. त्यासाठी सहकारी सोसायटी उभी केली तर? ही कल्पना सुचताच विठ्ठलराव झपझप चालू लागली. दुरून भजनाचे सूर वाऱ्याबरोबर कानी येत होते. विठ्ठलरावांचे मन विचारात पार पडून गेले. सावकाराचे कर्ज, भरमसाठ व्याज, जमिनीचा लिलाव यांमुळे जमिनीचा खरा मालक कर्जापायी भूमीहून होऊ लागला. कर्ज म्हणजे शेतकऱ्याचा शत्रू. खरे पाहिले तर त्याचे भांडवल त्याच्या जमिनीत गुराढोरात गुंतवून पडल्यामुळे बियाणे, खते, अवजारे यासाठी कर्ज काढल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. गरीब शेतकऱ्याला कोण मदत करणार? एकमेकांनी एकमेकांना मदत केली आणि पैसा गोळा तर संत म्हणतातच, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, बस ठरलं. लोणी गावात शेतकऱ्यांची एक सोसायटी होती, पण थकबाकीदार वाढल्याने ती डबघाईस आली होती. त्यांना नगरची एक सभा आठवली. कलेक्टर बोलत होते, सहकारी सोसायटीतून लोक पैसे घेतात, ते वेळेवर परत करत नाहीत. ते कर्जबाजारी होतात, त्यामुळे सरकारचे पैसे बुडतात. ही सहकारी चळवळ बंद केली पाहिजे. विठ्ठलराव ताडकन उठून म्हणाले, साहेब थकबाकीदार वाढतात हे खरं. तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात तर तिथं तुम्हाला सगळे रोगी दिसतात. म्हणून तुम्ही म्हणणार काय की सगळं जगच रोगी आहे? तेव्हा दवाखाना बंद करा. सहकारी चळवळीवर राग कशाला काढता? सोसायटीचा गैरकारभार तुम्ही सुधारा ना. विठ्ठलरावांचे हे उद्गार ऐकून कलेक्टर वरमले. विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे तशी मोठी आसामी. लोणी व आसपासच्या परिसरात त्यांच्याविषयी लोक आदराने बोलत. शेती किफायतशीर व्हायची असेल तर शेतकऱ्यांची नळ भागवली पाहिजे, खत बियाणे पुरवली पाहिजे, पाटाचे पाणी दिले पाहिजे असे ते सांगत. गावोगावच्या गाठातील ते हे दावे होते ते त्यांनी 4 समजुती त्या गोष्टी सांगून मिटवले होते. त्यामुळे त्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नसे. विठ्ठलरावांचा वेश किती साधा. पांढरे स्वच्छ धोतर, अंगात खमीज, डगळकोट वर उपरणे, डोक्याला पटका, पायात जोडा आणि हातात छत्री असा त्यांचा जामानिमा. लोकांच्या चिंतांची ओझीवाद ठेंगण्या घोडीवरून फेरफटका करायचा, नाही तर पदयात्रा करायची. दुसऱ्या कोणाचे अन्न खायचे नाही. फडक्यात बांधलेली घरची भाकरी जवळ असायची. एकदा ते दिल्लीला पंडित नेहरूंच्या घरी गेले होते. तेव्हाही त्यांनी पंडितजींना सांगितले, मी चटणी भाकरी बांधून आणली आहे. विचार करता करता त्यांच्या मनात आले, आपल्या नगर जिल्ह्यात 6 साखर कारखाने निघाले. शेतकऱ्यांच्या ऊसाची साखर तयार करून धनिक मंडळी लाखो रुपये नफा मिळवतात. साखर कारखाना म्हणजे त्यांनी वाहत्या पैशाचे शेत बनवले होते, पण घाम गाळून शेती पिकवणारा मात्र उपाशीच राहिला होता.
सहकारी सोसायटी काढली तर आपला शेतकरी सावकारी पाशात सापडणार नाही. विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना जागवायला सुरुवात केली. मैल न मैल पायपीट करत ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत, त्यांच्या सभा घेत, त्यांच्याशी चर्चा करत त्यांना म्हणत, बाबांनो, दिवसभर घाम गाळला पण हाती काही पैका लागला नाही. सगळे एकत्र येऊ, पैसा जमा करू, त्या पैशातून कारखाना उभा करू. साखरेच्या धंद्यात बक्कळ पैसा, पण सर्वांनी एक दिलाने काम करायला पाहिजे. काही जण ऐकत, काही जण टिंगलटावाळी करत, पण विठ्ठलराव कधी खचून गेले नाहीत. धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांच्याबरोबर ते सल्लामसलत करत. 17 डिसेंबर 1945ला शेतकऱ्यांची सभा झाली. त्या सभेत सहकारी साखर कारखाना उभा करायचा ठराव मंजूर झाला. सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स खुद्द खातेदार असणाऱ्या जमीन मालकांनाच घेता येतील असे कलम ठरावात घातले. हेतू हा की कारखान्याची मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यावी. विठ्ठलराव म्हणाले, माझ्या बंधूंनो, एकोपा आणि एकमेकांचे सहकार्य यांच्या जोरावर आपण काम करू. तुमच्या आमच्या श्रमातून कारखाना उभा करू आणि जो फायदा मिळेल तो सर्वात सारखा वाटून घेऊ. विठ्ठलराव व त्यांचे सहकारी कामाला लागले. अडचणीचा डोंगर उभा राहिला, पण कुणीच धीर सोडला नाही. सहकारी चळवळ हाच राष्ट्राच्या उन्नतीचा एक आधार आहे, यावर त्यांची श्रद्धा होती. एखादा कुचेष्टेने विचारे, काय पाटील, फॅक्टरी काढणार ना? मग किती हजार गोळा केलेत? पाटील शांतपणे म्हणत, हजारात फॅक्टरी होते काय? लाखांवर रुपये लागतात. आम्ही शेतकऱ्यांनी पै करून पैसे जमवलेत. आम्ही आता मागं फिरणार नाही. शेतकरी एकत्र येऊन लाखांवर पैसा गोळा करतील हे अनेकांना शक्य वाटत नव्हते, पण विठ्ठलरावांनी ते शक्य करून दाखवले. लोणीजवळच्या माळरानावर हळूहळू फॅक्टरी उभी राहिली. 25 नोव्हेंबर 1950 रोजी बॉयलर प्रज्वलित झाला. बरेच दिवस उराशी बाळगलेले विठ्ठलरावाचे स्वप्न साकार झाले. भारतातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 10 वर्षात प्रवरानगर साखर कारखाना भरभराटीला आला. आजूबाजूच्या परिसरात वातावरण बदलू लागले. जे भूमिहीन होते ते भूधारक बनू लागले. जे शेतकरी कर्जबाजारी होते ते कारखाना आल्यामुळे हळूहळू कर्जमुक्त झाले. त्यांच्या हातात पैसा खेळू लागला. अंगभर कपडा लिहायला मिळू लागला. छोटी छोटी चांगली घरे दिसू लागली. शेतात पाणी खेळू लागले. जिकडे तिकडे हिरवेगार ऊसाचे फळ दिसू लागले. कुठे कुठे ट्रॅक्टर नांगरणी करू लागले. पतपुरवठा सहकारी सोसायटी, खते बियाणे, अवजारे यांचा पुरवठा करणारी दुकाने, शाळा, दूध उत्पादक संघ, खरेदी विक्री संघ, यंत्रांचे सुटे भाग तयार करणारी उद्योग केंद्र अशा विकासाच्या अनेक खुणा दिसू लागल्या. 15 मे 1961चा तो दिवस. कारखान्याचे मैदान लाखो शेतकऱ्यांनी फुलून गेलेले. पंतप्रधान पंडित नेहरू कारखान्याची व पिकांची पाहणी करून व्यासपीठावर आले. पंडित नेहरूंच्या जय जयकाराने वातावरण दुमदुमून गेले. पंडितजीच्या पाठोपाठ विखे पाटील आले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पंडितजी म्हणाले, पद्मश्री स्वीकारण्यासाठी विखे पाटील भारताच्या राजधानीत आले होते, पण आज मी विखे पाटलांच्या राजधानीत आलो आहे. विद्वान आणि धनिक माणसं मोठमोठी कामं तडीस नेतात, परंतु कमी शिकलेली सामान्य माणसंही तितकंच मोठं काम करू शकतात. स्वातंत्र्य मिळालं, आता दारिद्र्याशी लढायला सुरुवात केली आहे. त्यासाठी श्रमाची व सहकार्याची गरज आहे. विखे पाटील हे खरे देशभक्त आहेत. जमीन ही त्यांची माऊली आणि ते तिचे लाडके पुत्र. आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने शेतकऱ्यांच्या मनाच्या विटेवर विठ्ठलरावांची मूर्ती कायम उभी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.